आपल्या जीवनामध्ये येणारी माणसं ही झाडाच्या अवयवासारखी असतात. काही माणसं फांदीसारखी, जरा जोर लावला की गळून पडतात. काही माणसं पानासारखी, जे अर्ध्यावरती साथ सोडून देतात. काही माणसं काट्यासारखी, जी जवळ असतात आणि सतत टोचत राहतात. पण काही माणसं मात्र झाडांच्या मुळासारखी असतात, जी दिसत नाहीत पण सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्याला साथ देतात. आणि हीच खरी आपली माणसं असतात. म्हणून साथ दाखवणारे आणि साथ देणारे माणसं ओळखायला शिका. लोकांचं ऐकून जवळच्या माणसाला कधी दूर करू नका. लोक कोणाची काडी कुठं करते सांगता येत नाही. लोकांमुळे आपले, म्हणून मी सांगत असतो, आपल्यातले परकेन पारक्यातले आपले एकदा कळाले की माणसाला बरोबर जीवन जगता येतं. म्हणून दादा हो, पुस्तकांबरोबर माणसं सुद्धा वाचायला शिका. पुस्तके ज्ञान देतात, माणसं मात्र अनुभव देतात. आणि पुस्तकी ज्ञानापेक्षा जीवन जगण्यासाठी अनुभवाचं ज्ञान जरा जास्त असावं लागतं. काड्या करणाऱ्याच्या नाड्या वळका. हे काड्या करणारे लय खतरनाक आहेत. अगोदर हे वळका आणि गोत्यात आणणारे पोत्यात घालून हाना.